महानगरपालिकेमध्ये आमच्या माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरी जनतेच्या झोपडपट्टीमध्ये तुमचं वारंवार दुर्लक्ष असतं. कचरा या गोण्यांमध्ये भरून मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय या ठिकाणी नेऊन त्यांच्या गेटवर टाकणार. आणि या सर्वाला जर दोषी कोण असेल तर आमचं स्थानिक महानगरपालिका प्रशासन असेल. कारण या ठिकाणी आम्ही आता सकाळचे वाजले 8 आम्ही आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला अजून सुद्धा सांगतोय की लवकरात लवकर या ठिकाणी नाले सफाईला सुरुवात. सेवेचा अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो, महानगरपालिकेचा अधिकार असो. आज आपल्या माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथे आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही नाले साफसफाई न केल्यामुळे आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे. नाल्यात बसून बृहन्मुंबई महानगरपालिकेला या आमच्या कष्टकरी जनतेचं या ठिकाणी काहीच पडलेलं नाहीये. या ठिकाणी यांनी नाले साफसफाई झाली, नाल्याची साफसफाई झाली म्हणून क्रेडिट घ्यायचं काम केलं. परंतु जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात आलात तर या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, टीबीचे आजार या आमची कष्टकरी जनता या ठिकाणी जगते. या नाल्याच्या बाजूला कचरा असल्यामुळे आमच्या मुलांची लग्न या ठिकाणी जमत नाही. अरे ह्याच्याकडे कोण लक्ष देणार? बृहन्मुंबई साफसफाई जर केली नाही तर ही महानगरपालिका सर्वसामान्यासाठी करते काय? आणि कोणासाठी आम्ही जगायचंय? आम्ही कोणासाठी लढायचंय? माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. अरे धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिकेवर धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिकेवर धिक्कार असो. अरे नाले सफाई झालीच पाहिजे, नाले सफाई झालीच पाहिजे. आज आपल्या माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मधील या कष्टकऱ्यांच्या झोपडपट्टीमध्ये कोणी वाली उरलाय की नाही? मुंबई महानगरपालिका आपण करताय काय? आज आमच्या सर्वसामान्य मुलांची या ठिकाणी लग्न जमत नाहीयेत. कारण त्याला हा कारण कचरा आहे. या ठिकाणी लग्न जर जोडायला आले तर हा कचरा बघून कोणी सोयरीक देत नाही. आमच्या इकडे तरुण मुलं आहेत कॉलेज शिकणारी, परंतु ह्या घाणींमुळे कोणाला टीबी झालाय, कोणाला डेंग्यू झालाय, कोणाला मलेरिया झालाय, कोणाला दम्याचा आजार लागलाय, कुणाला कॅन्सर झालाय. मग माझं या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला एक सवाल आहे. आज 24 ऑगस्ट 2026 आहे, परंतु नाले सफाई ही मान्सून पूर्वी झाली पाहिजे होती. मग मान्सून पूर्वी नाले साफसफाई का झाली नाही? आज या ठिकाणी आम्हाला आंदोलनाचा पवित्रा का घ्यावा लागला? मी अजूनही तुम्हाला सांगतो, 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्याच्यानंतर 2 दिवस तुम्हाला वाढवून दिले, तरी देखील तुम्ही जागे झालात नाही. या ठिकाणी फक्त आलात, नकली फोटोग्राफी केली आणि आम्ही सुरुवात केली म्हणून तुम्ही दाखवलं. अरे दादांनो, पण इकडं छोटा जेसीबी नाही चालणार, इथं मोठी हायड्रा मशीन चालेल. ह्याचा अंदाज तुम्हाला कधी आला असता? तुम्ही जर वेळेत नाले साफसफाई केली असती तर. केली का हो तुमच्या इकडे नाले साफसफाई? केली का? केली का? तर माझी फक्त मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की जर तुम्ही या ठिकाणी अजून देखील जर ह्या नाले सफाईला सुरुवात जर नाही केली तर हा कचरा मी घेणार आणि मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय ज्या ठिकाणी अश्विनी भिडे मॅडम बसतात, मुंबईच्या महापौर रितू तावडे मॅडम बसतात,
मुंबईचे उपमहापौर संजय घाडी साहेब बसतात. नाले सफाई झाली की नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे दावे केले. कोण म्हणतंय 75% झाले, कोण म्हणतंय 100% झाले. अरे पण आज तुम्ही या ठिकाणी येऊन बघा ही काय आमच्या नाल्याची परिस्थिती आहे. आणि जर समजा तुम्हाला ही नाल्याची परिस्थिती जर हे करायची नसेल तर आम्हाला आमचं आंदोलनाचं शस्त्र आणि हत्यार आम्हाला हातात घ्यावंच लागेल. कोणतरी एक कॉन्ट्रॅक्टर मला फोन करून बोलतो की मैं दादा हूं का दादा हूं. बोला तू दादा है तो मैं तेरा परदादा हूं. अरे तुम्ही धमकी देता कार्यकर्त्यांना. तुम्ही जर लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं तर तुम्ही कार्यकर्त्यांना धमकी देता. अरे मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आहे. मी असा तसा महाराष्ट्र सैनिक नाही. जिथे वेळ आली तिथे कमरेत लाद घालण्याची ताकद ह्या महाराष्ट्र सैनिकामध्ये आहे. ही ताकद सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे यांनी आमच्या पाठीशी उभी केलेली आहे. आज या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहे जयदीप मोरे साहेब, या ठिकाणचे मुख्य अभियंता आहे आमचे राठोड साहेब, देवमान तुम्ही या नाल्यामध्ये बसण्यासाठी मजबूर केले का आलेले. त्यांना पण विनंती करतोय की अधिकाऱ्यांना तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या दिशेने रवाना होणार आहे तर त्यावेळेला तुमच्या हातामध्ये हे आंदोलन राहणार नाही. अजूनही वेळ आहे तर तात्काळ मशीन मागवा आणि या ठिकाणी कर्मचारी जे आलेले ठाकरे यांचा सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नाले सफाई झालीच पाहिजे, अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नाले सफाई झालीच पाहिजे. नमस्कार, मी मनसे शाखाध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम, कामराजनगर, वॉर्ड क्रमांक 133. आज आमच्या माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगरच्या बरोबर मध्यभागी असलेला आमचा मायनर आणि मेजर नाला, ह्या नाल्यावरती मी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला एक माझं पत्र दिलं होतं आणि ह्या पत्रामध्ये मी त्यांना विनंती केली होती की 8 दिवसामध्ये आमच्या सर्वसामान्य कष्टकरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या जनतेचा हा नाला तुम्ही साफसफाई करा. मुंबईच्या महापौर दावा करतायत की नाले साफसफाई झालेली आहे, पण आज आमच्या ह्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही ह्या माझ्या पाठीमागे बघू शकता की हा दावा पूर्णपणे फेल गेलेला आहे. ही नाले सफाई अजिबात झालेली नाहीये. अधिकारी येतात, कॉन्ट्रॅक्टर येतो, फक्त फोटो काढतो आणि दाखवतो की आम्ही नाले साफसफाईला सुरुवात केली, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नाले साफसफाई झाली नाही. त्यामुळे मी दिलेल्या शब्दाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज या नाल्यामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, परंतु जोपर्यंत ते येत नाही, माझं लेखी निवेदन घेत नाही, तोपर्यंत मी या ठिकाणी आंदोलनातून उठणार नाही. आणि तरी देखील तुम्हाला जाग येत नसेल तर आज मी मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय अश्विनी भिडे मॅडम यांच्या दालनात जाऊन हा माझा कचरा घेऊन जाणार आहे आणि त्यांना ही माझी मनसेच्या वतीने मी ही व्यथा मांडणार आहे की ह्या सर्वसामान्य आमच्या झोपडीधारकांचं या ठिकाणी तुम्ही येऊन आमचे होणारे हाल बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.